महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बुरारीची काळरात्र, 11 जणांचा मृत्यू, एका अंधश्रद्धेने संपूर्ण कुटुंबाचा अंत, एक गूढ डायरी। भारताच्या गुन्हेगारी इतिहासात ज्या घटनांनी संपूर्ण देशाचा थरकाप उडवला, त्यात दिल्लीतील बुरारी प्रकरणाचा समावेश होतो। आजही या घटनेचा उल्लेख झाला की अंगावर काटा येतो। या प्रकरणावर नेटफ्लिक्सवर हाऊस ऑफ सिक्रेट्स, द बुरारी डेथ्स ही अत्यंत गाजलेली डॉक्युमेंटरी सिरीज देखील आली आहे, जी या प्रकरणामागील गूढ आणि मानसिक थरार जगासमोर आणते। 1 जुलै 2018, संतनगरची ती हादरवणारी सकाळ। दिल्लीतील बुरारी परिसरातील संतनगर गल्लीत नेहमीप्रमाणे चहाची आणि दुकानांची वर्दळ सुरू होणार होती। येथील प्रतिष्ठित चुंदावत भाटिया कुटुंबाचे किराणा आणि प्लायवूडचे दुकान होते। विशेष म्हणजे त्यांनी आपल्या घराच्या भिंतीमध्ये 11 पाईप काढून ठेवले होते, ज्यामधून आत्मे घराच्या बाहेर पडतील हे फोटो बघूनच अंगावर काटा येतो। डायरीतील नोंदीनुसार हा कोणताही खून नसून वडाच्या झाडासारखी तपस्या करून मोक्ष मिळवण्याचा एक सामूहिक विधी होता। डायरीत स्पष्ट लिहिले होते की जेव्हा सर्वजण लटकतील तेव्हा वटवृक्षाचा अवतार तुम्हाला वाचवायला येईल। पण तो क्षण कधीच आला नाही। एका अंधविश्वासाने, एका सामूहिक मानसिक भ्रमाने आणि एका चुकीच्या श्रद्धेने एका रात्रीत 11 जणांचं अख्खं कुटुंब कायमचं संपलं। बुरारीची काळरात्र आजही एक इशारा देते, जेव्हा श्रद्धा विवेकावर मात करून अंध श्रद्धा बनते तेव्हा तिची किंमत कधी-कधी संपूर्ण कुटुंबालाही चुकवावी लागू शकते। आजकाल आपल्या भोवताली आपण बघतो अत्यंत सुशिक्षित आणि उच्चभ्रू पैसेवाले कुटुंब सुद्धा अंधश्रद्धेला कसे बळी पडत आहेत। तुम्हाला यामागे काय कारण वाटते? आजकाल लोक स्वतः विचार करण्याच्या ऐवजी डोळे झाकून अंधश्रद्धेचा बळी बनत आहेत। तुमचे मत नक्की व्यक्त करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून अंधश्रद्धेचे कोणी बळी जाणार नाही। महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा। पण त्या दिवशी सकाळी 7 वाजले तरी त्यांचे दुकान उघडले नव्हते। नेहमी वेळेवर दुकान उघडणारे कुटुंब आज दिसत नाही, म्हणून शेजाऱ्याला शंका आली। त्याने जाऊन पाहिले तर घराचा मुख्य दरवाजा उघडा होता। आत पाऊल ठेवताच शेजाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली। घराच्या हॉलमध्ये एकाच कुटुंबातील तब्बल 11 जणांचे मृतदेह संशयास्पद आणि थरारक स्थितीत आढळले। घरातील 10 सदस्यांचे मृतदेह लोखंडी जाळीला फासावर वर्तुळाकार आकारात लटकलेले होते। कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती 77 वर्षीय आई नारायण देवी यांचा मृतदेह मात्र शेजारच्या खोलीत जमिनीवर मृत अवस्थेत पडलेला होता। सर्वांच्या डोळ्यांवर काळ्या पट्ट्या घट बांधलेल्या होत्या, तोंड कापडाने बंद होते आणि हात पाय दोरीने बांधलेले होते। घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचलेले हेड कॉन्स्टेबल राजीव तोमर यांनी नंतर सांगितले, माझ्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत मी असं गुन्ह्याचं ठिकाण कधीच पाहिलं नव्हतं आणि पुन्हा अशी वेळ कोणावरच येऊ नये। घटनेच्या दिवशी सकाळी 7:18 वाजता ते त्या घरात पोहोचले होते। ते म्हणाले, मी तिथे फक्त 10 ते 15 सेकंद थांबलो आणि लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करण्यासाठी खाली धावलो। त्या क्षणी कोणाचे हात बांधले होते किंवा कोणाचे डोळे झाकलेले होते हेही माझ्या लक्षात आले नाही। मला फक्त झाडाच्या फांद्यांसारखे अनेक मृतदेह लटकलेले दिसत होते। कोण होते हे 11 जण? बाहेरून पाहणाऱ्यांना हे एक अत्यंत सुशिक्षित, हसते खेळते आणि प्रगतशील कुटुंब वाटत होते। मूळचे राजस्थानचे असलेले हे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले होते। मृत झालेल्या सदस्यांमध्ये भवनेश सिंग, ललित सिंग आणि त्यांच्या पत्नी, बहीण प्रतिभा आणि तिची मुलगी प्रियांका, तसेच इतर मुले यांचा समावेश होता। सुरुवातीला पोलिसांनाही हा पूर्वनियोजित खून असल्याचा संशय होता, कारण मृतांचे हात पाय आणि डोळे बांधलेले होते। मात्र जेव्हा पोलिसांनी घराची कसून झडती घेतली तेव्हा त्यांना घरातून 11 हस्तलिखित डायऱ्या मिळाल्या। त्या डायऱ्यांमधील मजकूर वाचून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली। 2007 मध्ये मृत पावलेले कुटुंबाचे प्रमुख भूपाल सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा लहान मुलगा ललित याच्या मानसिकतेत मोठा बदल झाला होता। ललितचा ठाम विश्वास होता की त्याचे मृत वडील आत्म्याच्या रूपाने रात्री त्याच्याशी बोलतात आणि त्याला निर्देश देतात। गेल्या 11 वर्षांपासून तो वडिलांच्या सांगण्यानुसार त्या डायरीत विधींची आणि आत्महत्येची ब्लूप्रिंट लिहून ठेवत होता। सीसीटीव्ही फुटेज आणि शेवटची रात्र। पोलिसांनी जेव्हा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा त्यांना समजले की घटनेच्या आदल्या रात्री घरातील तरुण अत्यंत शांतपणे बाहेरून स्टूल आणि आत्महत्येसाठी लागणाऱ्या दोऱ्या आणत होते। संपूर्ण प्रक्रियेत घराबाहेरच्या कोणत्याही इसमाचा सहभाग नव्हता।